नमस्कार मंडळी, ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तसं आपल्याला ब्लॉग टाकायला लेटच झाला, कारण कालचा ब्लॉग आता आपण आज टाकलोय नागावच्या मैदानमुळे. तर सकाळ सकाळी गोट्यात आलो, तर शेण त्यानं ओढून घेतलं आणि भरडं घालून घेतलं. तर सगळी पिल्ली आपली पहिला बाहेर बांधलीत, कारण धारा काढायच्या होत्या. तर धारा ते सगळ्या उरकल्याने आपल्याला जायचं होतं देवळामध्ये, म्हणजे बस्तीमध्ये जायचं होतं आपल्याला. तर बस्तीत गेलो तरी आता गुढी उभारायचं चालू होतं बघा बस्तीमध्ये. तर गुढी उभारली, महाराजांचं दर्शन घेतलं आणि मानस्तंभाचं दर्शन घेऊन आत आलो. तर होती बघा आपली जैन मंदिरातली पार्श्वनाथांची मूर्ती. तर मूर्ती दर्शन घेतलं आणि वर आलो, तर इतर मूर्तीचं दर्शन घेऊन येते तोपर्यंत पूजा चालू होती. मग पूजा ते सगळी बघितली, तरी होती बघा आपली प्राचीन बस्ती. त्यानंतर मालकिनीला घेतलं आणि घरी आलो, कारण आपल्या पण घरी गुढी उभारायची होती. तिला सांगितलं सगळं सामान, तिनं आरतीच ताट ते सगळं घेऊन या म्हणलं, जे काय गुढीला लागतंय ते. तर मालकीन घेऊन आली आणि इकडं बहिणीनं रांगोळीतून काढून ठेवलेली तोपर्यंत. तर आपण इकडे लागलेलो बघा यानी पंडित गत झटपटापटपट लक्ष्मीची पावलं काढत बसलेलो. तर गुढी ती सगळी धुवून घेतलेली, गुढीला सगळं कापड बांधून त्याच्यावर लोटा ठेवला. त्यानंतर कडलिंबाची तीन पानं घातली सगळी आणि गुढी अशी आपण उभारली. त्यानंतर गुढीचं पूजन करायचं होतं. मग अशी पानं ठेवून त्याच्यावर भिजानं घालून, त्याचप्रमाणे त्याच्यावर शेवया तीन घालून पूजा झाली. तर मालकिनीने सगळी गुढी तीन पूजून घेतली हळदी कुंकू लावून. तरी होती बघा आपली सुखाची समृद्धीची गुढी उभारली. त्यानंतर आपल्याला जायचं होतं शेतामध्ये, कारण काम पण करायला लागणारच होतं. तर आज तणनाशक मारायचं होतं 10,001 मध्ये. त्यासाठी आपण टाटाचं प्रॉडक्ट वापरलेलं, त्याचप्रमाणे मेट्रिब्युझिन हे कंटेंट वापरलेला. तर तणनाशक उसात चालतंय, कारण तणखाड पण लई झालतं. त्यानंतर घरी आलो तर मालकीन लागलेली भजी तळायला. तर आपल्या पुढं असं पुरणपोळीचं ताट आलं. तर जेवण ते सगळं झालं. संध्याकाळपर्यंत आपल्याला मेहुण्याच्या वाढदिवसाला जायचं होतं. मग घेतली गाडी आणि निघालो. तर असं पहिला अयंगारमध्ये घेतलो, सांगलीत केक घेतला मेहुण्याला आणि आपण निघालो लागलो हायवेला. तर आपल्याला बरोबर हॉटेलवर जायचं होतं, कारण मेहुण्यानं हॉटेलवर सगळी अरेंजमेंट केली ती. तर त्याचा वाढदिवस ते साजरा झाला. म्हणलं त्याचा लग्नानंतरचा पहिलाच वाढदिवस होता आणि असं फोटो काढला मालकीसोबत मेहुण्यासोबत आणि मस्तपैकी जेवून आपण घरी आलो.